नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं पुण्यात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्याची माहिती समोर येताच लातूरमध्ये खळबळ माजली आहे। गेल्या शुक्रवारी सीबीआयच्या पथकानं मोटेगावकरची लातूरमध्ये जवळपास 9 तास चौकशी केली होती। रविवारी सीबीआयच्या पथकाने लातूर शहरातील त्यांच्या कोचिंग क्लासच्या कार्यालयात जात चौकशी केली। आज सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त धडकताच इथल्या खासगी क्लासेसच्या परिसरात खळबळ माजली आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांनी। पाहूयात। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे। गेल्या शुक्रवारी लातूरात सीबीआयच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी जात त्यांची जवळपास 8 ते 9 तास कसून चौकशी केली होती। त्यानंतर कालही त्यांची चौकशी झाल्याचं समजत आहे आणि आज अखेर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। आपण सध्या उभे आहोत लातूरातील उद्योग भवन परिसरातील त्यांच्या क्लास समोर। हे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचे क्लास असून आज सकाळी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तसेच त्यांच्या क्लासच्या समोर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचं दिसून येत आहे। काल सीबीआयच्या पथकाने त्यांच्या याच क्लासच्या कार्यालयाची तपासणी करत काही चौकशी केली होती आणि आज त्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आल्यानंतर लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर।